ते पोऱ्या उठ ना उठ झाला ए काय उठ चाल ए म्हणे उठ याच प्रकारे मित्रांनो आपला व्लॉग झालेला आहे सुरू आणि आज आहे NSSचा दिवस दुसरा. सकाळी सकाळी आम्ही भरपूर काही कांड केले जे आम्ही नाही सांगू शकत आणि भले तुम्हाला तुमच्यापर्यंत ते नकोच पोचायला. तर काही नाही आता नाश्ता वगैरे करूया आणि भेटतोच असं तुम्हाला पुढंच. अजून तर काही नाही नाश्ता भेटला पाहिजे हां चांगला नाश्ता भेटला तर खूप चांगलं होतं बाकी काही विषय. पण चाललो आहे चहा घेण्यासाठी सर्वांना. बघू आता आम्हाला माहीत नाही तसं चहा कुठं भेटतो. दुकान वगैरे बोललेले पुढं आहे बट बघण्यात येईल अजून काही विषय नाही आहे. आपल्यासोबत आहे आयुष द दादा द बॉय द मॅन द माणूस आणि मयूर गाडी चालवणारा काका आणि चहासाठी चाललो होतो आम्ही. आम्हाला चहा भेटायची उमेद आहे. आम्ही आता याला कॅम्पला घेऊन जाणार गाईस. येस प्लॅन तर तोच आहे. याला आता आम्ही पार्ले ज्याला 7 दिवसाचं काम झालं भाऊ तुझं. कसं छोटे छोटे घास खातो त्याला हाताने उसकी मम्मी मिल गई. तो इसी प्रकार से हम लोगों ने कुत्ते को खाना भी खिला दिया. हमने भी खा लिया और she accepted that but we are not. ठीक आहे चल जाऊ दे. चल चल तर मग आता काही नाही आम्ही 3.5 किलोमीटर चालत जाणार आहे आमच्या तिकडे धर्मशाळेकडे आणि बस नाही सर आश्रमशाळा माय बॅड आश्रमशाळा आणि बस भेटतो रस्त्याने. आपके नाम पे मुझे पकड़ लिया. म्हणजे म्हणायचं काय तुला त्याला म्हणायचं मी साप आहे गाईज. साप मी साप आहे का नाही मी तर अरे तू खरंच गोनच आहे ती गाईज. गाईज मी रसल वाईपर आहे. रसल वायपर खूप वेळ चालत आम्ही तमून गेलो होतो म्हणून आम्ही एक लिफ्ट घेऊन टाकलेली आहे. नाही फोन पकड. ये हू आम्ही एका रॅन्डम गाडीमध्ये लिफ्ट घेऊन टाकलो. हे लोक लाजत होते गाईस. आम्ही एका दादांना आता झेंडा दिलाय. एका दादाने आम्हाला झेंडा दिलाय गाईस. लोक लाजत होते. लिफ्ट भेटली मस्त पाहिजे आम्हाला. नाही गाडी भेटली डायरेक्ट आम्हाला आमच्या कॅम्प पर्यंत गाडी भेटली. आम्हाला जायचंय गावाने साईनी माझी अरे गाईज पकड यार. सब जगह पर ब्लॉग चालू आहे. सगळे ब्लॉगर बनले गाईस. आम्ही ऑडियन्स बनलो. हा ना चलताय रिस्ट फायनली रिस्ट गावात पोचून गेलोय. खूप मोठी ट्रिप झाली. खरंच खूप मोठी ट्रिप झाली कारण खूप चालत जायचं होतं. 4 किलोमीटरच्या वर चालत पण पुढे आलोय. ते बरं आहे तेवढं चांगली गोष्ट आहे. काका थँक्यू काका बरं का तुमचा खूप हेल्प झाली. काही चंचलला 500ची नोट सापडली. चंचलला वाव ओ माय गॉड. चंचल आता सगळ्यांना पार्टी दिली. तर आपण आहे ना तिकडं आश्रमशाळेमध्ये जात होतो आणि आम्हाला जाताना किंगफिशर दिसला. आता तुम्हाला किती दिसतोय तेव्हाच ठाऊक बट आहे तिथं. ते बघा बोर्डला काय क्वालिटी दिसतोय यार. आई शपथ. तर मित्रांनो आपला थोड्या वेळात कार्यक्रम नाही म्हणजे आपत्ती प्रशिक्षण आपण डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल त्यांना सांगणार आहे गाववाल्यांना. तर त्याच्याबद्दलच सांगण्यासाठी मी आणि गायत्री निघालेलो. तसं बऱ्यापैकी लोकांना सांगून झालेलं आहे बट बघू जेवढे पण घरे उरले असतील एकदा चक्कर मारून येऊ. एवढे भारी प्राणी नाही आता ती एक गेली ना मी म्हणे दोघी जणी येतील मग ते अंडे घालून जातील. हा ना मग ते आता एक 4 जणी होते. 4 अंडे द्यायचे. आता एक त्यातली बसती मम्मी बनायला. अरे बापरे तिकडं कोंबडी बसलेली. अरे वा. तर आपण गेस्ट आलेले म्हणून त्यांना घ्यायला येऊन गेलो होतो. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट अचानक तिकडून इकडे दिसलो असेल. मध्ये ब्लॉग करता नाही आला कारण खूप अर्जन्सीमध्ये निघून गेलो. वी हॅव आयुष विथ अस अँड ती जी स्विफ्ट आहे ती आपल्या गेस्टची आहेत. आयुष भाऊ स्पीच पाठ करताना विथ मानसी काय करते इंट्रोडक्शन देणार आहे मानसी. आमच्याकडे वोट ऑफ थँक्स चंचल आहे. चंचल फॉर वोट ऑफ थँक्स. सगळे स्ट्रेसमध्ये सर आले आणि लवकरच कार्यक्रम सुरू होणार. अनुभव आहे ते गेल्या 26 वर्षांत
पासून नाशिक रोड येथील NSPMS SBRD महिला टेबल तेवढं आहे तेवढं साहित्य आपण घरी आणलं आहे त्यावेळेला आहे. सिल्वेस्टर शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढली. कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती व्यक्ती बेशुद्ध पडली तर आपल्याकडे कोणते इन्स्ट्रुमेंट नाही, कोणते इन्स्ट्रुमेंट नसताना आपल्याला त्याला शुद्धीवर आणायचं आहे, ती या ठिकाणी पकडायची आहे अशी या पद्धत. याच्या पुढे दोन्ही हात जे आहेत त्याच्या चेस्टला म्हणजे हृदयाच्या बरोबरवर, हृदय कुठं असतं माहितीये, इथं असतं, डाव्या बाजूला असतं, उजव्या बाजूला असतं का सेंटरला असतं, हृदय कुठं असतं ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. डाव्या बाजूला थोडं झुकलेलं असतं म्हणून आपण म्हणतो डाव्या बाजूला. त्या व्यक्तीला पूर्ण आपण मोकळं केलं, इथं प्रेस करायचं आहे. प्रेस करताना त्या व्यक्तीचं वय किती आहे, म्हणजे आपण जर याचं वय जे किती वय 7 वर्षाचा हा विद्यार्थी आहे किंवा पेशंट आहे, आपण जास्त प्रेस नाही करायचं. प्रेस करायचं, पहिलं प्रेस करायचं हृदयाला. त्याच्यानंतर त्याचा पूर्ण भाग जो आहे तो त्या ठिकाणी ओढायचा आणि पूर्ण आपण मागे झुकून द्यायचे. ही पद्धत जी आहे मागचा हात जो आहे ओके, हे सगळ्यांना तुम्ही करा. हातपाला का कोणता आहे, ओके, गजचा वा वा मस्त. चला चला पुढे चला, हळूहळू दोघं सोबत. बस बस. अरे अरे मस्त रे. सर्वांनी जमलं जमलं. अरे बाप. या ठिकाणी त्याला उचला. प्लेट वाटप कार्यक्रम इज गोइंग ऑन. आता आयुष दादा सर्व त्यांच्या मनभावाच्या प्रेमामध्ये ते सर्वांना चॉकलेट देत आहे. आम्हाला पण चॉकलेट पाहिजे. अरे काय रे, थांब रे थोडस साई, थोडं थांबून घे ना. तर याच प्रकारे आपला कार्यक्रम झालेला आहे समाप्त. आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. लहान लहान मुलं होते, काही गावातली लोक पण होते. आणि बस याच प्रकारे आता आपण निघूया आपल्या डेस्टिनेशन वरती, जिथं आपण जेवण वगैरे करू आणि फिनिश. त्याच्यानंतर बघू काय करायचं. काइंड ऑफ फ्रीच आहे. अक्कू मानसी कुत्रा आला, मानसी. अरे ते घाबरलं रे. तर आम्ही रूम वरती येऊन गेलेलो आणि जेवण वगैरे आता करायचं आहे. त्याचा प्लॅन आहे. जेवण करून थोडा आराम करूया आणि बघू संध्याकाळचा थोडाफार प्लॅन असेल तर. नाहीतर मग तुम्हाला रात्रीचाच ब्लॉग भेटेल, ज्याच्यामध्ये मी गेम वगैरे खेळत असतो आम्ही, किंवा झोपून घेऊ, जेवण करू आरामशीर रिलॅक्स. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. यस, वी हॅव आयुष दादा विथ अस, विथ हिज गोरा चेहरा. डायरेक्ट हनीमूनला आलोय मी आणि अजय. आम्ही दोघंच म्हणतोय काय आमची सवय आहे, मध्ये मध्ये येत आहे आमच्यामध्ये. ठीक आहे, आम्ही ऍडजस्ट करून घेऊया. मित्रांनो, आय नो मी याच्या नंतर ब्लॉग काढला नाही त्या व्हिडिओ नंतर, कारण
काही नव्हतंच काढण्यासाठी. आम्ही काय बसलेलो जेवण वगैरे करून. करंटली साई द दादा द बॉय द मॅन माणूस आहे, अभी निकलेंगे झोपेंगे. दुसरं असं की आता मी ब्लॉग एंड करतोय आणि आपल्यासोबत चिंटू दादा कंटिन्यू फिरतोय नॉन स्टॉप. आम्ही धार सोडायला आलो तिकडे पण ते होते हा. सोबत साईडला, हा. म्हणजे Continue. पाहत नव्हते पण होते. कंटिन्यू होते नॉनस्टॉप होते. तर हां मग मजा आली त्यांच्यासोबत. बाकी तर भेटतं तुम्हाला असंच पुढच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. आम्ही बघूया NSSला अजून काय काय करतो. हा ब्लॉग असा एडिट करायचा राहिलेला आहे आणि माझी चड्डी फाटणारे मला माहिती कन्फर्म, पण काही मी नाही, त्याचे चालत ब्लॉग राहतं. हे फाटणाऱ्याच्या ब्लॉग मी काढेल. हां यस. तर भेटतो असंच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या आणि बाय, येतो. लव्ह यू गाईज, याच्याकडनं पण लव्ह यू. ऐक वहिनी.